मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कालचा एपिसोड उशिरा आणि खूप उशिरा आला होता, पण कालचा एपिसोड ज्या पद्धतीने दाखवला ना, माझं मनच झालं नाही हो तो एपिसोडचा रिव्ह्यू द्यायचा. खूप वाईट वाटलं मला. काव्याच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. आजचा रिव्ह्यू एकदम खास दाखवलाय त्यांनी. शेवटपर्यंत बघत राहा. आता सुरुवातीला आपण बघतोय की रम्या येते दवाखान्यात आणि पार्थला सहानुभूती दाखवायला जाते. आता पार्थ दुःखात असतो बरं का. रम्याला त्याला मिठी मारायची असते, पण तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणतो, दादा आतमध्ये तुला बोलवतायत. आता नर्सने काव्याच्या काही गोष्टी पार्थच्या हाती सोपवल्यात. आता त्या सगळ्या गोष्टी बघून पार्थला फार वाईट वाटतंय. काव्याचं ऑपरेशन सुरू आहे ना, तिच्या डोक्यामध्ये जबरदस्त मार लागलाय. आता तिच्या काही पर्सनल वस्तू आहेत, घड्याळ, हॉल तिकीट आणि ते काव्यार्थाचं मंगळसूत्र. आधी तर ह्या म्हणजे मंगळसूत्र आणि घड्याळ असं त्या नर्सने पार्थच्या हातात सोपवलंय. आता ते बघितल्यानंतर पार्थला आणखीनच वाईट वाटायला लागतं. कसं असतं ना प्रेक्षकांनो, काही वेळेला आपण आडमुठेपणा करतो, मनातल्या गोष्टी स्वीकारत नाही, त्यामुळे नियतीनं आपल्याला काहीतरी शिक्षा देते. जणू काही हा आपल्यासाठी एक खूप मोठा लेसन असतो. तसं काहीतरी पार्थच्या बाबतीत झालंय. पार्थला नियतीने दिलेली ही शिक्षा आहे असं मला वाटायला लागलंय आता. आय नो तुम्हाला हा ट्रॅक अजिबात पटलेला नाहीये, पण कुठेतरी कुठेतरी वाईटातून चांगलं घ्यायला हरकत नाहीये. काव्याच्या बाबतीत हे जे झालंय ते काही कायमचं टिकणार नाहीये. आता हा पार्थ ते काव्याचं मंगळसूत्र हातात घेतो जे तुटलेलं आहे. त्याने स्वतःच ते तोडलेलं असतं ना. आता मात्र त्याला फार रडायला येतंय. आता तो ते मंगळसूत्र हातात घेतो आणि त्या मंगळसूत्राची आता तो पप्पी घेतो. त्याला फार वाईट वाटतंय प्रेक्षकांनो. त्याला आता असं पश्चाताप होतोय की वेळीच जर त्याच वेळेला त्याने काव्याला सांगून टाकलं असतं तर, की माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे काव्या. काय रे पार्थ, किती रे उशीर केला. पण आता पश्चाताप होतोय पार्थला आणि तो म्हणतोय की काव्या, नातं तर जोडलं गेलंय आपलं. आता मी हे मंगळसूत्र पण जोडून आणील असं म्हणतोय आणि खूप रडतोय. आता त्या सिस्टर हॉल तिकीट पण देतात बरं का आणून. बापरे, काव्याची मेन्सची एक्झाम होती प्रेक्षकांनो. आता ती एक्झाम पण मिस होणार ना. आता हेच वाक्य रम्या बोलते, पण अतिशय निगेटिव्ह वेने. आता तो रडायला लागतो, पार्थ खूप रडायला लागतो ते हॉल तिकीट पाहिल्यावर. आता जीवा त्याला समजवतो, दादा रडू नकोस, काही होणार नाहीये काव्याला. काव्या पुन्हा परीक्षा देईल रे, नको ना एवढा विचार करूस, नको रडूस रे दादा. जीवा आता पाठची साठ सोडत नाहीये बरं का प्रेक्षकांनो. हे जे त्यांनी बॉन्डिंग दाखवलंय ना, ते बघायला मिस करू नका. खूप छान दाखवतायत ते आता एपिसोड. मला तर असं सेन्सिबल वाटतंय, थोडंसं फिल्मी वाटतंय की आता काव्याची स्मरणशक्ती जाईल वगैरे. पण मालिका बघण्यात हाच तर पॉइंट असतो ना, हाच तर ट्विस्ट असतो. आता रम्या बघा काय करते, ते हॉल तिकीट हातात घेते आणि मुद्दाम निगेटिव्ह बोलायला लागते आणि म्हणते, अरे देवा, हे काव्याचं हॉल तिकीट, काय रे देवा, हे काय होऊन बसलं. काव्याची तर परीक्षा होती ना, एवढी मेहनत केली तिने, आता ती सगळी मेहनत वाया जाणार. आता तिला मेन्सची परीक्षा देता येणार नाही, ती मिस होणार. म्हणजे आता काव्याचं अख्खच्या अख्खं वर्ष वाया जाणार. रम्याच्या या बोलण्यामुळे जीवाला खूप राग येत असतो रम्याचा. इकडे आता वसू आत्या काल बोलता बोलता बोलून गेल्या की मी 16 डिसेंबरला काही केलेलं नाहीये बरं. एवढंच काल त्यांनी दाखवलं होतं प्रेक्षकांनो. काल त्यांनी विशेष काही दाखवलं नाही. आता या मानिनीबाई चिडून म्हणतात, बोला वसुताई, काय सुरू असतं हो तुमचं आणि रम्याचं, काय केलं तुम्ही 16 डिसेंबरला. वसू आत्या लई चॅप्टर आहे, एवढ्यात थोडी एक्सपोज होतात त्या. वसू आत्या म्हणतात, काय गो मानिनी, प्रसंग काय, आपण भांडत काय बसलोय दोघी जणी. मानिनी म्हणते, हे तुम्ही बोलताय वसुताई. वसू आत्या म्हणतात, अगं खरं सांगते बाई मानिनी, अगं शारदा तुलाही सांगते ग, माझ्या मनात फक्त काव्याचा विचार चालू आहे. बिचारी काव्या मृत्यूशी झुंज देते ग. तुम्हा दोघींना कदाचित खरं नाही वाटणार, पण मला पण खूप काळजी आहे ग काव्याची, खरंच ग मानिनी. नाही नाही बाई, मी एक काम करते, रम्याला फोन करते आणि विचारते तिकडे काय चालू आहे हॉस्पिटलमध्ये. काव्या शुद्धीवर आली की नाही बघायला हवं. आजची रात्र खूप महत्वाची आहे ग बाई. असं बोलतात आणि निसटतात बरं का तिथून. फार चॅप्टर आहेत वसू आत्या प्रेक्षकांनो. असो, एवढ्यात तर काही त्या पकडल्या जाणार नाहीये, पण आता मात्र मानिनी कोलमडली आहे. आता शारदाताई सांभाळतात मानिनीला, त्यांना आधार देतात, भावनिक आधार देतात. मानिनी म्हणते, मी यांना म्हणत होते मला हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या, हे असं घरी बसून ना वेळ लागायची वेळ येईल बघ मला शारदाताई. तुम्ही आलात ना, हीच प्रार्थना करत होते हो देवाजवळ की काव्याला लवकरात लवकर पाठव देवा. शारदाताई म्हणतात, नाही, काव्याच्या जीवापेक्षा आपल्याला महत्वाचं काही नाहीये, पण आपल्या काव्याची IAS ची परीक्षा खूप महत्वाची होती. आपल्या काव्यासाठी पण ती फार महत्वाची होती हो. मला टेन्शन आलंय. आपली काव्या परीक्षेच्या आधी शुद्धीवर येईल ना. हो, हे खरं आहे प्रेक्षकांनो. काय आहे ना, मेन्सची परीक्षा क्लिअर करायला खूप विद्यार्थी अगदी चातक पक्षासारखी वाट बघत असतात.
त्यामुळे काव्याची ही परीक्षा खरंच महत्वाची आहे आणि हे सिरियसनेस पार्थला सुद्धा आहे. पार्थचा सीन घेतलाय त्यांनी आता. पार्थ म्हणत असतो, नाही नाही, काव्याची परीक्षा महत्वाची आहे. काव्या शुद्धीवर येणार आणि त्या पेपर लिहिणारच. काही झालं तरी मी काव्याला घेऊन जाणार. जीवा म्हणतो, हो दादा, तू जरा शांत होतो का? तेवढ्यात जीवाला औषधं आणायला सांगतात त्या नर्स. तेव्हा जीवा औषधं आणायला जातो. पण आता तिथे नंदिनीच्या बाबाची एंट्री दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. जीवा आणि ते दोघे एकमेकांकडे बघायला लागतात. आता जीवा काय बोलणार त्यांच्याशी, कारण जीवाला माहिती आहे की त्यांचा राग आहे जीवावर. त्यामुळे जीवा काहीच न बोलता फक्त त्यांच्याकडे बघतो आणि तिथून निघून जातो. आता ऑब्विसली नंदिनीचे आणि काव्याचे बाबा मुलीसाठी हळवे होणारच या प्रसंगात. त्यामुळे ते आल्या आल्या पार्थला खूप ओरडतात. प्रेक्षकांनो, खरंच खूप छान भाग दाखवतायत. असा मनात विचार आणू नका की काहीतरी ट्रॅक लावलाय वगैरे. मी तुम्हाला म्हटलं ना की पार्थला दिलेली ही शिक्षा आहे नियतीने. पण बघा पुढे मात्र काय होते. आजचा भाग ना त्यांनी नंदिनी आणि जीवाच्या बाबतीत छान दाखवलाय. हा जो सीन आहे तो थोडासाही मिस करू नका. आता आल्या आल्या ते नंदिनीला विचारतात, काय रे, काय झालं ग नंदिनी, हे तुला कसं कळलं, कधी झालं हे? अगं मला काहीच समजलं नाही ग. ते जरा भांबावून जातात. काय झालं माझ्या काव्याच्या बाबतीत, बोल ना ग काहीतरी. नंदिनी म्हणते, बाबा जरा शांत व्हा तुम्ही प्लीज. पार्थ आणि काव्यानं एकत्र प्रवासाला जात असताना जरा वादावादी झाली त्यांची रस्त्यातल्या पोरांशी आणि अचानक एका मुलाने काठी उगवली पार्थवर. आता लगेच रम्या मध्ये मध्ये बोलते बरं का, अगं ए नंदिनी, काठी नाही, हॉकी स्टिक उगारली होती म्हणे त्या गुंडाने पार्थवर. आणि अहो काका, पार्थचं आमच्या लक्ष नव्हतं. रम्याला मध्ये मध्ये चोमडेपणा करायची काही गरज आहे का? पण नाही, रम्या म्हणते, काव्या मागे होती अहो काका, ती वाचवायला गेली पार्थला. पण काय रे पार्थ, असं कसं लक्ष नव्हतं रे तुझं? मागे वळून बघायचं ना एकदा तरी. बिचारी काव्या, बघ ना काय अवस्था झालीये तिची. आता हे सगळं काही रम्या सहानुभूतीपायी बोललेली नाहीये, मुद्दाम नंदिनीच्या आणि काव्याच्या वडिलाला चिडवायचं आणि चिथवायचं म्हणून बोललीये बरं का. आणि ऑब्विसली तसंच होतं. आता मात्र ते चिडतात खूप बरं का धनंजय मोहिते आणि म्हणतात, माझ्या दोन्ही पोरींचा जीव गेल्यावरच तुम्ही देशमुख शांत होणार आहात का? आता रम्या या गोष्टीची व्हिडिओ शूटिंग काढायला लागते चोरून चोरून. पार्थ म्हणत असतो, बाबा माझं ऐकून घ्या. पण आता धनंजय पार्थला बोलूच देत नाहीत आणि म्हणतात, का हो पार्थ देशमुख, तुमचं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं ना? होतं ना तुमचं प्रेम? मग तिची ही अवस्था अशी होईपर्यंत काय करत होतात तुम्ही देशमुख? नंदिनी त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असते. धनंजय मात्र त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच ठेवतात. तुमच्यासाठी माझ्या पोरीने वार झेलले. पुरुषासारखे पुरुष तुम्ही, स्वतःच्या बायकोला तुम्ही प्रोटेक्ट करू शकला नाहीत तेव्हा. काय ग नंदिनी, अगं असा कसा नवरा आहे हा? तेवढ्याच सिस्टर येतात आणि म्हणतात, हे बघा हळू बोला, हॉस्पिटल आहे हे. मग हे धनंजय मोहिते स्वतःला सावरतात. पण रम्या मात्र अजूनही व्हिडिओ शूटिंग करतच असते. पार्थ हळवा होऊन म्हणतो, बाबा त्यावेळेला ना परिस्थिती खूप वेगळी होती. आता धनंजय म्हणतात, कुठलीही परिस्थिती असू देत, पण प्रत्येक वेळेला माझ्याच पोरींचा बळी कसा बरं जातो? नाही, विक्रम एवढा कर्तबगार, सेन्सिटिव्ह, वहिनी एवढ्या प्रेमळ आहेत म्हणून मी माझ्या दोन्ही पोरींचं लग्न देशमुखांच्या घरी करून दिलं. पण देशमुखांच्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कारच झालेले दिसत नाही. धनंजय आता चिडून म्हणतात, ना तुम्हाला काव्याला सांभाळता आलं, ना तुमच्या त्या लहान्या भावाला जीवाला, माझ्या नंदिनीला सांभाळता आलं. आता असं वाटतंय की माझ्या दोन्ही पोरींना त्याच वेळेला विहिरीत ढकलून दिलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. आता प्रेक्षकांनो, तुम्हाला नंदिनीचा डायलॉग प्रचंड आवडणार आहे. नंदिनी तिच्या वडिलांना खूप छान बोलते आणि म्हणते, बस बस करा बाबा, आता पुरे करा. अहो काय बाबा, बस झालं ना आता. गेले 21-22 दिवस मी तुमचं सगळं बोलणं सहन करतेय, पण आता नाही बाबा, आता बस करा. आता आपल्या नात्याचा आणि तुमच्या वयाचा मान राखून मी आतापर्यंत काही बोलले नाही, पण माझ्या गप्प बसण्याला माझा विकनेस समजू नका बाबा. पार्थ समजवत असतो नंदिनीला, नंदिनी तुम्ही त्यांना बोलू नका. नंदिनी म्हणत असते, नाही नाही पार्थ, आता मात्र बाबांचं अति होत आहे. पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, ते मुलीच्या काळजीपोटी बोलतायत, हे बघा जिवारी लावून घेऊ नका. आता रम्या व्हिडिओ शूटिंग करायचं थांबवते बरं का, कारण नंदिनी चांगलं बोलते ना. नंदिनी म्हणते, बघा बाबा, कळलं तुम्हाला, हे आहेत देशमुखांचे संस्कार. तुम्ही चुकताय हे लख कळतंय पार्थना, पण तरी सुद्धा पार्थ, त्यांनी एका शब्दाने सुद्धा तुम्हाला उलट उत्तर दिलेलं नाहीये. बाबा मी सुद्धा तुम्हाला एवढ्या दिवसापासून काहीही बोललेली नाहीये, कारण आम्ही मोठी भावंड आहोत. आई वडिलांची चूक जरी झाली ना तरी आम्हाला ऐकून घ्यायची सवय असते. आमच्या आयुष्यातले सगळे निर्णय आई वडीलच घेत असतात. कधी कधी असं वाटतं ना की 2 नंबरच्या भावंडासारखं बंडखोर व्हावं.
आणि निदान मनात येईल ते बोलून मोकळं व्हावं. नंदिनीचे वडील आता तिच्याकडे बघतच राहतात आणि रम्या पण नंदिनीकडे पाहतच राहते बरं का प्रेक्षकांनो. आता नंदिनीने तिचं प्रेम कबूल केलंय तिच्या वडिलांसमोर. पार्थ म्हणतो, नंदिनी जरा शांत व्हा. नंदिनी म्हणते, नाही पार्थ, मला बोलू द्या. अहो गेले 21 दिवस जीवा काळीच घेऊन होते हो त्यांचं हातावर, आणि मी पण त्यांच्यासाठी खूप झुरत होते, पण फक्त बाबाच्या प्रेमापोटी मी काही बोलले नाही. बाबा, तुम्हाला ऐकायचं होतं ना माझं उत्तर त्या दिवशी? ऐका बाबा माझं. जीवाचं प्रेम जिंकलंय आणि तुमचा आडमुठेपणा हरलाय बाबा. आता हे सगळं नंदिनी बोलते तेव्हा रम्या शॉक झाली आहे. नंदिनी म्हणते, होय बाबा, मीच म्हणाले होते जीवांना की मला हा दुरावा नकोय, मलाही तुमच्यासोबत हा आवरण्याचा सावरण्याचा खेळ खेळायचा आहे. जीवांना आवडतं म्हणून मी साडीतून कुर्तीमध्ये शिफ्ट झाले बाबा. मला अप्रूप आहे की मी जीवांची बायको आहे, पण खरंच माझं खूप प्रेम आहे जीवांवर बाबा, खरंच खूप प्रेम आहे. तुम्हाला माहिती नाही, पण ज्या दिवशी जीवा रिक्षा घेऊन आले होते ना आपल्या घरी, मला तर त्याच दिवशी त्याच रिक्षात बसून त्यांच्यासोबत निघून जाण्याची इच्छा झाली होती. पण माझं चुकलं बाबा. मी माझ्या हट्टाला माझ्या शहाणपणापेक्षा मोठं करत गेले, आमच्या प्रेमापेक्षा मी मोठं करत गेले. असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा पुढे तिचे वडील म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी आलंय बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी पुढे म्हणते, होय बाबा, प्रेमापेक्षा मोठं या जगात काहीच नसतं. तुमचा इगो, तुमची अब्रू हे काहीच मोठं नाहीये. हे मान्य करणं यापेक्षा मोठं शहाणपण पण दुसरं नाहीये बाबा. मला आता शहाणपण आलंय आणि मी कोणालाही घाबरत नाही. आणि बाबा, राग नका मानू, पण मला तुमचा अजिबात अपमान करायचा नाहीये, पण तुम्हाला दुखवायचं नाही या भीतीपायी मी जीवांना खूप दुखवत गेले आहे बाबा. आपलं माणूस सापडायला वेळ लागतं बाबा. कोणतं माणूस आपलं आहे हे कळायला सुद्धा खूप वेळ लागून जातो बाबा. जेव्हा कळतं ना तेव्हा माणसाने जग सोडावं आपल्या माणसासाठी, पण आपल्या माणसाचा हात कधी सोडू नये बाबा. वाह, नंदिनी काय बोलली आहे यार प्रेक्षकांनो. नंदिनी अमेझिंग. प्रेक्षकांनो, खरंच जर तुम्ही या मालिकेचे फॅन आहात ना, तर काव्याच्या आणि पार्थच्या या वाईट काळात त्यांची साथ सोडू नका, ही मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल. नंदिनी तिच्या वडिलांना ठणकावून सांगते की बाबा, जशी काव्या पार्थचा हात सोडणार नाही, तसंच आता ही नंदिनी जीवाचा हात सोडणार नाहीये, हे मी तुम्हाला ठणकावून सांगते बाबा. इथे येऊन तुम्हाला देशमुखांना काही बोलायचं असेल तर आधी तुम्हाला त्यांच्या सुनेशी बोलावं लागेल. आता मात्र पार्थ विचार करायला लागतो, अरे वा, नंदिनी जीवाबद्दल किती भरभरून बोलताय, पण जीवा नेमका इथे नाहीये. पार्थला असं वाईट वाटतंय कारण जीवा काव्याची औषधं आणायला बाहेर गेलाय. पण प्रेक्षकांनो, आज जीवाला पण रिअलाइज झालंय बरं का, कारण नंदिनीच्या वडिलांनी हे सगळं ऐकल्या क्षणीच जीवाची माफी मागितली आहे. मन मोठं असायला हवं आणि माणसाला कळायला हवं की कुठे थांबायचंय. छान दाखवतात प्रेक्षकांनो मालिका. एका वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं ना तर निगेटिव्ह गोष्टी पण आपोआप पॉझिटिव्ह वाटायला लागतात बरं का. वाईटातून काहीतरी चांगलं घ्यावं असा माझा नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच असतो आणि हे मी नेहमीच सांगते. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल. तर असो, नंदिनीचं बोलणं तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता बघा पार्थ विचार करतो जीवा इथे असायला हवा होता. इथून पुढे बघा प्रेक्षकांनो, डॉक्टर आल्यात तिथे. पार्थ आता काळजीने विचारतो, काय झालंय डॉक्टर आमच्या काव्याला? तर आता प्रेक्षकांनो, त्या डॉक्टर म्हणतात की काव्याची कंडिशन क्रिटिकल आहे. जे कॉमन दाखवतात ना मालिकेत तेच ते. आणि पार्थ म्हणतो, कधी शुद्धीवर येतील त्या? डॉक्टर म्हणतात, हे बघा, आम्ही त्यांना मॉनिटर करतोय, पण पुढच्या 24 तासात त्या शुद्धीवर आल्या पाहिजे, नाहीतर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. मी जे सांगितलं होतं ना प्रेक्षकांनो, ॲज वेल ॲज म्हणजे तसंच झालेलं आहे, अगदी तंतोतंत. म्हणजे असं त्यांनी रिव्हील केलेलं नाहीये, पण वसू आत्या जे काल ड्रॅमॅटिक बोलल्या ना, का कोणास ठाऊक काल मनच झालं नाही माझं तो एपिसोड रिव्ह्यू देण्याचा. इतकं ड्रॅमॅटिक बोलत होत्या त्या वसू आत्या की काव्यानं लग्न झालेलंच विसरली पाहिजे, तिला फक्त जीवाच लक्षात राहायला पाहिजे, असं बरंच काही काल वसू आत्या बोलल्यात. आणि आता एक्झॅक्टली तोच ट्रॅक ते आणणार आहे मालिकेमध्ये, जे वसू आत्या बोलल्यात ते. म्हणजे काव्याला तिचं लग्न झालंय हे आठवतच नाहीये आता प्रेक्षकांनो. त्यामुळे मजा येणार आहे नंदिनी आणि जीवाची सुद्धा. बघत राहा प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून रम्या लई भारी आनंदी झाली आहे आणि आता पार्थला काळजी वाटते. पार्थ म्हणतो, मी एकदा भेटू का काव्याला? मग डॉक्टर म्हणतात, हो या ना आतमध्ये. पार्थ आता आज जातो बरं का. नंदिनी काही बोलणार तेवढ्यात आता रम्या काय म्हणते माहितीये का, देवा देवा, काव्या लवकर शुद्धीवर येऊ दे आणि पार्थला ओळखू दे देवा काव्याने. तुम्ही कोण असं म्हणायला नको काव्याने. काय यार प्रेक्षकांनो, हे किती ओव्हर दाखवलं बघा. आता नंदिनी ओरडते रम्यावर आणि म्हणते, रम्या तू ठीक आहेस ना? रम्या म्हणते, अगं नाही नंदिनी, मी मगासपासून ऑनलाईन सर्च करत होते नेटवर, सगळीकडे तेच लिहिलेलं होतं अगं. डोक्याला मार लागला ना की
आता ते ओरडतात बरं का काव्याचे वडील तिच्यावर, "ए रम्या, वाटेल ते बोलू नकोस." मग लगेच नंदिनी म्हणते, "पार्थ तुम्ही रम्याकडे लक्ष देऊ नका बरं. तुम्ही जा काव्याला भेटून या. या तुम्ही भेटून काव्याला." आता पार्थ जातो बरं का काव्याच्या रूममध्ये. रम्या अशी वाकडं-तिकडं तोंड करते नंदिनीकडे बघून. आता बघा प्रेक्षकांनो, पार्थ गेलाय काव्याच्या रूममध्ये आणि काळजीने तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. आता मात्र पार्थला रिअलाईज होईल की काव्या त्याच्यासाठी किती एफर्ट घेत होती. यालाच तर मजा म्हणतात ना प्रेक्षकांनो. मजा इन द सेन्स आता पार्थला कळेल की काव्याची काय किंमत आहे. पार्थ आता काव्याला बघतो बऱ्याच वेळ आणि म्हणतो, "डोळे उघडा ना हो काव्या, उघडा ना डोळे. तुमचा ओजी बोका आलाय तुम्हाला भेटायला. अहो नाही जाणार हो तुमचा बोक्या तुम्हाला सोडून. माझा आवाज ऐकून उठा ना काव्या, प्लीज उठा, डोळे उघडा हो काव्या." आता तो खूप रडतो, तिचा हात हातात घेतो बऱ्याच वेळ आणि तिला निहाळत बसतो. आता मजा येते हा प्रेक्षकांनो. खरंच सांगते प्रेक्षकांनो, तुम्ही जर या मालिकेचे फॅन असाल ना, तर थोडासाही एकही रिव्ह्यू स्किप करू नका. मालिकाही मिस करू नका. एपिसोड टीव्हीवर पण बघा. छान दाखवतायत ते. अतिशय सेन्सिबल. आता नंदिनीला पण रिअलाईज होईल की जीवाची काय किंमत आहे. आता जेव्हा ही काव्या त्या जीवाला ओळखायला लागेल ना, तिला माहितीच राहणार नाही की तिचं आणि पार्थचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे मजा येणार आहे आता. बघा, आता तिचे वडील टेन्शनमध्ये आहेत. नंदिनीचे आणि काव्याचे वडील. आता त्यांना नंदिनीने मगाशी जे काही बोललंय ते सगळं आठवतं आणि त्यांना त्यांची चूक रिअलाईज होते. जीवाने केलेलं पीपीटीचं प्रेझेंटेशन आता ते बघतात आणि त्यांना कुठेतरी पश्चाताप होतो की मी जीवाच्या बाबतीत खूपच अगदी रूढ वागलो. मी एवढं निष्ठुरपणे जीवाशी वागायला नको होतं, असं त्यांना कुठेतरी फील झालंय. तेवढ्यात आता नंदिनी येते बरं का आणि नंदिनी आल्या आल्या त्यांच्याकडे बघते आणि काळजीने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवते. त्यांना आता रिअलाईज झालंय की आपल्या पोरींच्या आयुष्यात एका मर्यादेपलीकडे आपण ढवळाढवळ नाही करू शकत. त्यामुळे त्यांनीही सेन्सिबल निर्णय घेतलाय. आता नंदिनी जीवाच्या बाबतीत पण सगळं काही नीट व्यवस्थित सुरळीत झालंय बरं का प्रेक्षकांनो. पण अभी तो आएगा ना ट्विस्ट. मालिका बघण्यात हीच तर मजा असते. नंदिनी तिच्या वडिलांची माफी मागते आणि म्हणते, "बाबा सॉरी, मी मगाशी भान सोडून वागले हो. देशमुखांबद्दल भरभरून बोलले, पण मी मोहित्यांशी भान सोडून वागले. आय एम व्हेरी सॉरी बाबा." आता धनंजयच्या डोळ्यात पाणी आलंय. ते नंदिनीच्या डोक्याहून हात फिरवत म्हणतात, "नाही ग बेटा, ठीक आहे. तू नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या खांद्यावर डोकं ठेवलंस ना, ठीक आहे बेटा, हरकत नाहीये. मला सगळं कळलंय आता. तू टेन्शन घेऊ नकोस हा. माफी मागायची तुला गरज नाहीये नंदिनी." आता नंदिनी म्हणते, स्माईल करते तिच्या बाबांकडे बघून आणि म्हणते, "बाबा मी आताच आईशी बोलले." आता त्यांना वाटतं आई म्हणजे तिची आई. मग ते म्हणतात की "काय ग शारदा, काय म्हणाली नंदिनी?" नंदिनी म्हणते, "नाही बाबा, आईशी म्हणजे माझ्या सासूबाईशी. मी माझ्या सासूबाईंशी बोलले." ते म्हणतात, "अच्छा अच्छा, बरं, काय म्हणाल्यात त्या?" आता बघा नंदिनी म्हणते, "बाबा मी काय म्हणते, त्यापेक्षा ना आता तुम्ही थांबू नका इथे, नाहीतर मग काहीतरी खाऊन घ्या. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतील ना?" आता ते म्हणतात, "हो ग बेटा, 1 वाजलेत. बघू कॅन्टीन वगैरे उघडं असेल का ग इथलं?" आता तेवढ्यात जीवा येतो बरं का तिथे आणि म्हणतो, "आत्ताच बंद झालंय." आता जीवा आणि धनंजय मधलं नातं सुरळीत झालंय प्रेक्षकांनो. बघा, आजच्या रिव्ह्यूला ना लाईक करायला विसरू नका. जीवा आता खाण्याचं पार्सल घेऊन येतोय आणि म्हणतोय, "मी खाण्याचं पार्सल आणलं होतं नंदिनी." नंदिनी म्हणते, "होय काय?" आता नंदिनीला असं वाटतंय की जीवाने स्वतःहून द्यावं. ती खुणवते जीवाला, "तुम्हीच द्या ना." जीवा आता ते सँडविच आणलंय त्याने ब्रेडचं. "अरे वा, आज आमच्याकडे पण आम्ही नाश्त्याला सँडविचच करणार आहोत ना प्रेक्षकांनो. व्हॉट अ कोइन्सिडंट." असो, आता जीवा ते पार्सल त्या सासऱ्याच्या हातात देतो आणि म्हणतो, "सॉरी बाबा, ऍक्च्युली धनंजय मोहिते." मग लगेच ते म्हणतात, "नावाने हाक मारली नाहीस तरी चालेल." असं म्हणून त्याच्या हातातून ते सँडविच घेतात आणि थँक्यू म्हणतात जीवाला. जीवा म्हणतो, "इट्स ओके, यासाठी थँक्स वगैरे कशाला म्हणतायत बाबा?" धनंजय म्हणतात, "यासाठी नाही रे बाबा, हे." आता ते पेनड्राईव्ह दाखवतात त्याला. त्याने जे प्रेझेंटेशन केलंय ना, त्यासाठी ते थँक्यू म्हणाले जीवाला. जीवाला छान वाटतंय की ते त्याच्याशी चांगलं नीट वागताय. असो, आता लगेच ते म्हणतात, "नंदिनी मी तिकडे जाऊन खाऊन येतो." नंदिनी म्हणते, "होय बाबा, सावकाश खा हं." आता नंदिनी आणि जीवाचं बोलणं दाखवलंय. शेवटचं सीन एन्जॉय करत आहात तुम्ही प्रेक्षकांनो. बघा आता जीवा म्हणतो, "मी पार्थ दादाला पार्सल देऊन येतो हं नंदिनी." नंदिनी म्हणते, "जीवा थांबा जरा. हे बघा पार्थ खूप टेन्शनमध्ये आहेत सध्या. मी काय म्हणते, तुम्ही म्हणजे देऊ नका ते पार्सल. ते नाही खाणार होतो. म्हणजे त्यांची बायको शुद्धीवर नाहीये. आपला जोडीदार आपल्या समोर असताना सुद्धा जर तो आपल्याशी बोलत नसेल ना, तर घशाखाली जात नाही हो घास. पण मन मात्र खात राहतं स्वतःला."
असं नंदिनी बोलते, पण ते ती स्वतःसाठी पण बोलते जीवाला. हे कळलं का तुम्हाला मंडळी? ते जीवाला पण कळलं आणि आता तो काहीच बोलत नाही बरं का, नुसता नंदिनीकडे बघतोय. आता पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलाय जो लई महत्वाचा आहे. पार्थ आता बघतो काव्या हळूहळू डोळे उघडत असते बरं का. पार्थ खूप खुश होतो आणि म्हणतो, "अरे वा काव्या, डोळे उघडा." "उघडा डोळे काव्या, आपण खूप मोठा प्रवास करून आलोय काव्या इथवर. अहो, मी आता तुम्हाला शेवटच्या क्षणी नाही हरू देणार." काव्या आता डोळे उघडते बरं का प्रेक्षकांनो. पार्थ खुश होतो आणि म्हणतो, "डॉक्टर, डॉक्टर, काव्या शुद्धीवर आल्यात." आता पार्थने तिचा हात हातात घेतलेला असतो. काव्या चिडते आणि म्हणते, "हात सोडा माझा. कोण आहात तुम्ही?" आता रम्याचं बाकीत खरं झालं बरं का. रम्याने साइड बाय साइड बिझनेस टाकायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो, भविष्य सांगायचा. काय म्हणता? असो. आता पार्थला एकदम टेन्शन आलं ना. ती म्हणते, "कोण आहात तुम्ही?" पार्थ म्हणतो, "काय बोलताय तुम्ही काव्या?" काव्या म्हणते, "कोण आहात तुम्ही?" पार्थ आता शॉक झालाय बरं का. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मालिकेचा एपिसोड पण संपलाय. आता पुढच्या भागात बघा, पार्थ खूप हळवा झालेला असतो काव्यासाठी. नंदिनीने जीवाला चहा आणून दिलाय, पण त्या चहावर सॉरी लिहिलंय. जीवाच्या स्टाईलने ती जीवाला सॉरी म्हणते बरं का. आणि म्हणते कशी, "जीवा, कप चांगला आहे ना चहाचा?" जीवा म्हणतो, "अगं यूज अँड थ्रोचा कप आहे, यात काय विशेष आहे?" नंदिनी म्हणते, "आतून नाही हो, बाहेरून बघा ना, काहीतरी विशेष असेल." त्या कपावर तिने सॉरी लिहिलेलं असतं जीवाला. तिची इच्छा असते की ते जीवाने बघावं. इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, "काव्या, तुम्ही भलेही आपलं प्रेम विसरा, मी सहन करेल, पण मला नका हो विसरू." "अहो काव्या, मी मरून जाईल हो." म्हणून मगाशी मी शब्द वापरला प्रेक्षकांनो, की नियतीने ही पार्थला दिलेली शिक्षा असावी. पण मजा येणार आहे आता पुढचे सगळे भाग बघायला, असं मला तरी वाटतंय. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात. आणि हो, आपला टीटीएमचा एपिसोड अजून आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला लगेच मी देईलच. असो, आजचा भाग कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतंय या बाबतीत? माझ्या म्हणजे जसा माझा अप्रोच आहे तसा तुमचा आहे का? तुम्हाला काय वाटतं? स्टोरी कशी पुढे जाईल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे एपिसोड लई धमाकेदार असणार आहेत. चला तर मग मंडळी, भेटू उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.